सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला व तुमच्या परिवाराला आयु आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। हे वेलकम माय डे, मी ऋतुजा। स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि आज मी खूप इमोशनल होते, कारण आज होता माझा 30 डेज ऑफ डेली व्लॉगिंगचा दिवस, शेवटचा। आणि योगायोग बघा की म्हणजे हा शेवटचा दिवस आला, तो पण होळीच्या दिवशी, आणि त्यामुळे मी खूप खुश होते। तर मी होळीसाठी अगोदर स्वयंपाकाची नैवेद्याची तयारी करून घेतली होती। इकडे पुरण वगैरे घातलं होतं, पुरणाची तयारी झाली होती, डाळ शिजून झाली होती, नंतर आमटीची पण तयारी झाली होती। मग मम्मीला मी असं पुरण वाटून दिलं आणि मम्मी स्वयंपाक करणार होती आजचा। तुम्ही पण तुमच्या आईला अशी मदत करता का पुरण ते वाटून द्या स्वयंपाकात? मला कमेंट करून नक्की सांगा। मग इकडं पुरण परतून घेतलं, आणि म्हणजे न्यूटनच्या नियमालाही जर मागं पाडत असेल ना कोण, तर ते महाराष्ट्रातल्या बायकांचं हे पुराण असतं। म्हणजे इथे न्यूटनचा नियमही म्हणजे बंद पडतो। आणि इकडे मी आमटी तयार करून घेतली होती, आणि मग नैवेद्याची तयारी करायची होती, कारण नैवेद्य दाखवायचा होता म्हणून। मग इकडं नैवेद्य पण करून घेतला, आणि मग आता आम्हाला होळीची तयारी करायची होती। तशी मी रांगोळी वगैरे काढून ठेवली होती, आणि इकडे तयारी सुरू झालेली होती। होळी म्हणजे आनंद, प्रेम, माफी आणि नवीन सुरुवात। या दिवशी आपण सगळे भांडण विसरतो, राग सोडतो, आणि एकमेकांना रंग लावून म्हणतो की म्हणजे खुश राहूया, आणि भांडणं वगैरे विसरतो। होळीचा सण आपल्याला शिकवतो वाईटावर चांगल्याचा विजय, सत्याची नेहमीच जीत, आणि प्रेमाची ताकद। आजच्या दिवशी लोक होळी पेटवतात आणि आपल्या मनातले वाईट विचार, नकारात्मक भावना, राग हे सगळं त्यात जाळून टाकतात। तर ह्या होळीपासून आपण हे ठरवायचं, जुनं दुःख विसरायचं, वाईट अनुभव मागे टाकायचे, आणि नव्या आशेने पुढे जायचं। आजचा दिवस माझ्यासाठी अजून खास आहे, कारण आज आहे माझं चॅलेंज म्हणजे पूर्ण झालेलं आहे। 30 दिवस रोज कॅमेरासमोर येणं, रोज स्वतःला मोटिवेट करणं, रोज तुमच्यासाठी कंटेंट बनवणं। हे सोपं नव्हतं, पण तुमच्या प्रेमामुळे हे शक्य झालं। आज मी मनापासून धन्यवाद देते प्रत्येक ऑडियन्सला, प्रत्येक सबस्क्रायबरला, प्रत्येक फॉलोअर्सला, प्रत्येक सपोर्टरला। तुमच्याशिवाय हा प्रवास पूर्ण झाला नसता। आज होळीच्या या पवित्र दिवशी मी एकच प्रार्थना करते, देव आपल्या सगळ्यांना आनंदी ठेवो, निरोगी ठेवो, आणि यश देवो। तुमचं आयुष्य रंगाने भरलेलं असो, हसण्याने उजळलेलं असो, आणि प्रेमाने सजलेलं असो। जर माझा हा 30 डेज जर्नी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि पुढे माझ्यासोबत राहा। मी अजून खूप नवीन व्लॉग घेऊन येणार आहे तुमच्या सपोर्टसोबत। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।